90च्या दशकामध्ये देशामध्ये काहीही झालं, महाराष्ट्रामध्ये काहीही उलथापालथ झाली की एक नाव समोर यायचं, शरद पवार. कुठंही काहीही होऊ द्या, त्यामध्ये शरद पवारांचं नाव हे घुसवलं जायचं किंवा आणलं जायचं, तरीही शरद पवार शांत व्हायचे आणि यातून बाहेर पडायचे. आज महाराष्ट्रामध्ये नेमकं तेच वातावरण सुरू आहे. फक्त शरद पवारांच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस हे नाव पुढे येत आहे. पक्ष फुटू द्या, आमदार खासदार फुटू द्या, देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर आल्याशिवाय राहत नाही. मग 90च्या दशकातले चाणक्य जर शरद पवार असतील, तर आजचे चाणक्य हे देवेंद्र फडणवीस आहेत का, हा आपला या व्हिडिओचा विषय आहे. मित्रहो नमस्कार. सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेला जाणारा विषय कोणता, असा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तो विषय आहे राजकारण. राजकारण जिथं जिथं निघल तिथं महाराष्ट्रामध्ये दोन नावं आवश्यक चर्चिली जातात. पहिलं नाव म्हणजे शरद पवार आणि दुसरं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. मुळात पक्षीय राजकारण बाजूला सोडून आजच्या व्हिडिओचा पहिलाच प्रश्न असा आहे की मग आज महाराष्ट्रामध्ये हे दोन दिग्गज नेते गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेचा विषय होत असताना खरा चाणक्य कोण आहे, नेमकी चाणक्यगिरी कोण करते, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मुळात मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी एक शरद पवारांचा रेकॉर्ड मोडला आणि शरद पवार जेवढे दिवस मुख्यमंत्री होते त्याच्या जास्तीत जास्त दिवस देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एक डाव शरद पवारांच्या पुढे टाकलेला आहे. मग असे अनेक डाव प्रतिडाव राजकारणामध्ये होत असतात. आज जर भाजपातली जी कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळ्यात जास्त शिव्या कुणाला देत असतील तर ते नाव आहे शरद पवार. खरं तर 1990 ते 2014 पर्यंत शरद पवार नावाचं गारुड महाराष्ट्राला लागलं होतं. महाराष्ट्रामधले चाणक्य हे शरद पवार होते. पण 2014 पासून राजकीय समीकरणं बदलत चालली. भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वोच्च होत आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातलं नेतृत्व करत होते देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्रातले चाणक्य हे देवेंद्र फडणवीस आहेत. अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण केलं गेलं. मुळात खरंच देवेंद्र फडणवीस चाणक्य आहेत का, या सगळ्यावर आपण या ठिकाणी फोकस करणार आहोत. आज जर गल्लीपासून दिल्लीपर्यंत किंवा सामान्य कार्यकर्त्याला काय वाटतं, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची शरद पवारांवर निस्सीम भक्ती आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष पडल्यापासून राष्ट्रवादीतले काही कार्यकर्ते हे शरद पवारांच्या विरोधामध्ये भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळतात. मग खरे चाणक्य त्यांचे बदललेले आहेत. त्यांचे चाणक्य आता देवेंद्र फडणवीस आहेत. आणि दुसरीकडे जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीचे जे खंबीर कार्यकर्ते आहेत ते कायम एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि त्यांचा चाणक्य हे देवेंद्र फडणवीस आहेत. चाणक्य म्हणजे काय, तर राजकारणामध्ये हुशारी करून, डाव प्रतिडाव करून स्वतःला जे पाहिजे ते मिळवणं. मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी समोरचे पक्ष फोडले आणि स्वतःला जे पाहिजे ते मिळवलेलं आहे. याचा विचार जर आपण शरद पवारांची राजनीतीचा विचार केला तर अगोदर शरद पवारांनी ह्याच ट्रिकचा वापर केलेला आहे. अनेकांचे पक्ष फोडण्याचं काम देखील शरद पवारांनी केलेलं आहे, हे आपल्याला नाकारता येत नाही. मग ह्या सगळ्यामध्ये ग्रेट कोण आहे, तर आजच्या काळाचा जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांची राजनीती जरा स्ट्रॉंग होताना पाहायला मिळत आहे. कारण आज सगळी सत्तास्थानं ही भाजपकडे आहेत आणि भाजपाचा रिमोट कंट्रोल महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातले भाजपाचे चाणक्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार हे राष्ट्रवादीचे जरी चाणक्य असले तरी मला आवर्जून या ठिकाणी सांगावं लागतं की एखाद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, आजही मंत्रिमंडळाच्या एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये शरद पवारांना फोन करून जवळ बोलवून समोर खुर्ची द्यावी लागते. मला वाटतं शरद पवारांचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस यांना कळलेलं आहे. शरद पवार हे जर सगळ्यात जास्त कुणाला समजले असतील तर ते देवेंद्र फडणवीस यांना समजलेले आहेत. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण हे सक्षमतेकडे वाटचाल करताना पाहायला मिळतंय. आज विरोधी पक्षातले आमदार खासदार कसं फोडायचं, रिमोट कंट्रोल आपल्याकडे ठेवून शिंदेंना कसं पुढं घालायचं, याचा सगळा अभ्यास फडणवीसांचा झालेला आहे. फडणवीस हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातले भाजपाचे चाणक्य आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. शरद पवार की देवेंद्र फडणवीस, तुमच्या नजरेतलं चाणक्य कोण आहेत? तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा.